नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण समरी रायटिंग एखाद्या पॅसेजची समरी कशी लिहायची ते आपण समजून घेणार आहोत। तर हा व्हिडिओ संपल्यानंतर तुम्हाला यावर प्रश्न विचारले जातील किंवा तुम्हाला म्हणजे ओरली विचारले जातील किंवा तुम्हाला लिहायला सांगितलं जाईल। समरी म्हणजे काय, त्याची मार्किंग स्कीम काय असते, समरीची लेंथ किती असावी, समरी लिहिण्याच्या स्टेप्स कोणकोणत्या असाव्यात, डूज म्हणजे करायच्या गोष्टी आणि डोंट्स म्हणजे टाळायच्या गोष्टी। मग समरीमध्ये आउट ऑफ मार्क्स मिळवण्यासाठी तुम्ही काय कराल आणि रोज त्याचा सराव कसा कराल समरी रायटिंगचा, हे तुम्हाला या पॉईंट्सनुसार तुम्हाला प्रश्न विचारले जातील ओरली किंवा तुम्हाला लिहायला सांगितलं जाईल समरी रायटिंग ॲक्च्युअलमध्ये कशी करायची यावर। तर चला आपण स्टेप बाय स्टेप आपण एक एक पॉईंट समजून घेऊ। तर बघा, सगळ्यात अगोदर आपण एखादी नवीन गोष्ट आपण शिकतो तर ती कॉन्सेप्ट आपल्याला समजली पाहिजे की ॲक्च्युअली ते असते काय। तर बघा, आपण इथे समरी रायटिंग शिकत आहोत, तर समरी म्हणजे नेमकं काय ते आपल्याला समजलं पाहिजे। तर बघा, समरी म्हणजे काय असते, मोठ्या पॅसेजमधील मुख्य आशय कमी शब्दात मांडणे म्हणजे समरी होय। काय समजलं तुम्हाला? खूप लाँग पॅसेज आहे किंवा एखादा पूर्ण एसे आहे, तर तो कमी शब्दात, कमीत कमी शब्दात, परंतु त्या पूर्ण पॅसेजचा सार त्या कमीत कमी शब्दात मांडणे म्हणजे काय असते, समरी। तुम्ही आपल्या शब्दात समजून घ्या, ठीक आहे। समरी ही पॅसेजची शॉर्ट बट कंप्लीट व्हर्जन असते, म्हणजे त्या पॅसेजमधले पूर्ण पॉईंट्स त्या समरीमध्ये येतात। म्हणजे जो आपण ज्याला समरी सांगतो किंवा ज्याला आपण समरी लिहून दाखवतो त्याला त्या पूर्ण लाँग पॅसेज किंवा पूर्ण एसेमधला किंवा पूर्ण जो आर्टिकल असतो त्या आर्टिकलची, त्या एसेची, त्या पॅसेजची संपूर्ण आयडिया त्या समोरच्या व्यक्तीला तुम्ही दिलेल्या समरीमधून आली पाहिजे। समजलं? थोडक्यात समरी म्हणजे त्या एसेची, आर्टिकलची किंवा पॅसेजचा सारांश, सार। लक्षात राहील? आता मार्किंग स्कीम बघा, जर 5 मार्क्सची समरी आली तर त्यामध्ये टायटल, समरीला आपल्याला टायटल पण द्यावा लागतो, ठीक आहे, स्वतःच्या मनाने, त्या पॅसेजनुसार, त्या टॉपिकनुसार। तर टायटलला 1 मार्क, सेंट्रल आयडिया म्हणजे खरंच तुम्ही त्या पॅसेजचा जो मेन टॉपिक आहे ते तुम्ही ओळखले का खरंच, त्यावर 2 मार्क्स। तो मेन टॉपिक तुम्ही कसा एक्सप्लेन करता त्यावर 2 मार्क्स। आणि ते समरी लिहिण्यासाठी तुम्ही ॲप्रोप्रिएट लँग्वेज म्हणजे समर्पक भाषा कशी यूज करता त्यावर 2 मार्क्स, ठीक आहे। तर बघा, मार्क्सवर नका जाऊ, जर हेच 10 मार्क्स असते तर इथे 2 मार्क्स असते, इथे 4, इथे 4। तर या गोष्टी लक्षात ठेवा, का समरीमध्ये काय लिहावं लागते, टायटल द्यायचं असते तुम्हाला, मग ते सेंट्रल आयडिया ओळखून किंवा ती थीम ओळखून ते एक्सप्लेन करायची असते। आणि ते एक्सप्लेन करताना तुम्ही लँग्वेजचा उपयोग कसा ॲप्रोप्रिएटली त्या टॉपिकनुसार करता त्यावर मार्क्स असतात, ठीक आहे। आता आपण इथे समजू समरीची लेंथ किती पाहिजे। म्हणजे समरी बघा, समरी ही पॅसेजच्या साधारण 1/3 म्हणजे 1/3 एवढी असावी, ना जास्त ना कमी। लक्षात राहील, जेवढा पॅसेज आहे त्या पॅसेजमध्ये जेवढे वर्ड्स आहेत त्या वर्ड्सच्या, म्हणजे समजा 90 वर्ड्स आहेत तर तुमची समरी 30 वर्ड्समध्ये आली पाहिजे। लक्षात राहील, समरीची लेंथ किती पाहिजे, 1/3, 1/3। आता हे मेन टॉपिक आहे समरी रायटिंगचा। या स्टेप्स तुम्हाला फॉलो करायचे आहेत समरी रायटिंग करताना, या टेक्निक्स तुम्हाला यूज करायचे आहेत। तर सगळ्यात अगोदर कोणता आहे, पॅसेज 2दा वाचा, 2दा 3दा वाचा, आणि त्याच्यातला मुख्य विषय, तो पॅसेज आहे तो कशावर आधारित आहे, म्हणजे कोणता टॉपिक, मेन टॉपिक कोणता आहे, हे 2-3 शब्दात तुम्हाला सांगता आलं पाहिजे। सेकंड स्टेप,
इम्पॉर्टंट पॉईंट्स अंडरलाईन करा. तर त्या पॅसेजमध्ये मेन टॉपिक असतो, या टॉपिकवर हा पॅसेज आहे हे तुम्हाला समजलं. मग त्याच्यानंतर त्याच्यात म्हणजे त्या टॉपिकशी संबंधित मेन पॉईंट्स असतात. काही एखादी घटना असेल तिथे तर त्याच्या मागची कारणे तिथे दिलेली असतात, परिणाम दिलेले असतात, फायदे, नुकसान आणि निष्कर्ष तिथे दिलेला असू शकतो. तर हे पूर्ण सेंटेन्सेस अंडरलाईन नका करू, तर ते प्रत्येक सेंटेन्सेसमध्ये जे तुम्हाला कारणे सांगणारा म्हणजे कारणे सांगणारे जे शब्द दिसतात ते अंडरलाईन करा. परिणाम सांगणारे शब्द दिसतात ते अंडरलाईन करा. मुख्य शब्द समजलं? मुख्य पॉईंट्स आहेत ते तुम्हाला अंडरलाईन करायचे आहेत किंवा लक्षात ठेवायचे आहेत. थर्ड, अननेसेसरी माहिती काढून टाका. अननेसेसरी माहिती कोणकोणती आहे? एक्झाम्पल्स, उदाहरणे द्यायची नसतात समरीमध्ये. कोट्स म्हणजे दुहेरी अवतरण चिन्हामध्ये जे वाक्य दिलेले असतात ते. कोणी काही म्हटलं आहे म्हणजे एखाद्या महान नेत्याने असं वाक्य बोललं आहे तर ते असतात कोट्स. ते तुम्हाला समरीमध्ये लिहायचे नाही आहेत. स्टॅटिस्टिक्स म्हणजे सांख्यिकीय माहिती म्हणजे नंबर्समधली माहिती, हे काढायचे आहेत, हे लक्षात ठेवा. डायलॉग म्हणजे संवाद. रिपिटिशन, आता एखादा पॉईंट असतो ना, तो पहिल्या वाक्यामध्ये बोलला असतो, तो पॉईंट एक्सप्रेस केला असतो, परंतु तोच पॉईंट त्याच पॉईंटवर जोर देण्यासाठी त्याच अर्थाचा दुसरं वाक्य बोललेलं असते. तर ते असं दोन्ही पॉईंट्स आपल्याला लिहायचे नसतात समरीमध्ये. पर्सनल ओपिनियन टाळा. आता ही माहिती म्हणजे ह्या माहिती टाळा आणि समरीमध्ये पर्सनल ओपिनियन टाकू नका. स्वतःच्या मतानं निष्कर्ष काढू नका. चौथा आहे पॉईंट्स अरेंज करा. आता स्टेप बाय स्टेप पॉईंट्स आले पाहिजे आणि कशानुसार? त्या पॅसेजनुसार. अगोदर इंट्रोडक्शन 1-2 वाक्यामध्ये, मेन आयडिया काय आहे, मेन टॉपिक काय आहे त्याचा, इम्पॉर्टंट पॉईंट्स, कॉन्क्लुजन म्हणजे निष्कर्ष, आणि निष्कर्ष म्हणजे स्वतःच्या मनानं नाही, जो पॅसेजमध्ये दिलेला आहे तोच कॉन्क्लुजन, निष्कर्ष. ठीक आहे. आणि असं लिहायची गरज नाही, इंट्रोडक्शन मग कोलन देऊन मग इंट्रोडक्शन लिहायचं असं नाही, बिलकुल नाही करायचं असं, बिलकुल. एका पॅसेजमध्ये तो आला पाहिजे सलग, असे पॉईंट वाईज नाही. 5वं आहे स्वतःच्या शब्दात लिहा. पॅसेज बघा, मी पेपरमध्ये बघितलं खूप जण काय करतात, पहिल्या पॅसेज म्हणजे पहिल्या उतार्यामधले 2-3 वाक्य, मग दुसऱ्या उतार्यामधले 2-3 वाक्य, मग तिसऱ्या उतार्यामधले अदामधातले 2-3 वाक्य असं लिहून त्या पॅसेजची लेंथ कमी करून समरी लिहितात. परंतु ती समरी म्हणजे ती खरी समरी नसते. तर पूर्ण पॅसेजचा सार तुम्ही स्वतःच्या शब्दात लिहायचा असतो. जसं तसे म्हणजे पॅसेजमधले सेंटेन्सेस आहेत जसे तसे कॉपी करायचे नसतात, त्याच्यावर मार्क्स मिळत नाही आणि ती खरी समरी नसते. पॅसेजची सेंट्रल आयडिया तुम्हाला स्वतःच्या शब्दामध्ये इंग्लिशमध्ये लिहायची असते, ते खरं स्किल आहे. योग्य टायटल द्या. टायटलला 1 मार्क असतो, त्याच्यामुळे टायटल द्यायचाच असतो. मेन टॉपिक समजून घ्यायचा असतो त्या पॅसेजचा आणि त्यानुसार शॉर्ट पूर्ण वाक्यामध्ये टायटल द्यायचं नाही. कॅची म्हणजे लक्षवेधी, म्हणजे त्या टॉपिककडे वाचणाऱ्याचं लक्ष वेधलं गेलं पाहिजे असं कॅची टायटल द्यायचं असते. आणि विषयाला सुसंगत, आपल्या मतानं कसं पण नाही, म्हणजे असं टायटल द्यायचं की त्या टायटलमध्ये त्या पूर्ण पॅसेजचा सार आला पाहिजे. समजलं? म्हणजे त्या पॅसेजमध्ये समजा 2-3 छोटे छोटे उतारे असतील तर कोणत्याही एका उतार्यावरून टायटल द्यायचं नाही, तर पूर्ण पॅसेजमध्ये काय सांगितलं आहे त्यानुसार त्या समरीला टायटल द्यायचं असते. तर लक्षात राहील, पॅसेज 2दा वाचा, मुख्य विषय समजून घ्या, मग इम्पॉर्टंट पॉईंट्स नोट डाऊन करा, मग अननेसेसरी माहिती काढून टाका, पॉईंट्स सिक्वेन्स वाईज अरेंज करा,
स्वतःच्या शब्दात लिहा आणि योग्य टायटल द्या. या 5 स्टेप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर समरीमध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळू शकतात. लक्षात राहील. आता इथे समजून घेऊ आपण समरी रायटिंगमध्ये डूज आणि डोंट्स. ठीक आहे. तर बघा, डूज म्हणजे या गोष्टी करायच्या आहेत तुम्हाला. राईट इन युअर ओन वर्ड्स, स्वतःच्या शब्दात लिहा, स्वतःच्या वर्ड्समध्ये लिहा. कीप टू द मेन पॉईंट्स, मेन पॉईंट्स वर रायटिंग करा. मेन पॉईंट्स आले पाहिजे त्यामध्ये. एक्स्ट्राचं नाही आलं तरी चालते, म्हणजे एक्स्ट्राचं आलंच नाही पाहिजे. मेन पॉईंट्स. क्लिअर, सिम्पल अँड कन्साईज लँग्वेज. क्लिअर आपली लँग्वेज आहे ती समर्पक, त्या टॉपिकनुसार समर्पक आणि शॉर्टमध्ये आली पाहिजे. अवांतर लिहायचं नाही. फॉलो द ओरिजिनल सिक्वेन्स ऑफ आयडियाज. पॅसेज, त्या ओरिजिनल पॅसेजमध्ये ज्या सिक्वेन्सनुसार आयडियाज आलेल्या आहेत त्या आयडियाजनुसारच तुमची समरी आली पाहिजे. अधामधात म्हणजे त्यांचा क्रम उलटपालट झाला नाही पाहिजे. गिव अ सुटेबल अँड इम्प्रेसिव्ह टायटल. प्रभावी आणि सुटेबल, त्या टॉपिकनुसार टॉपिकशी सुटेबल टायटल तुम्हाला द्यायचा असतो. कीप द समरी टू 1/3 ऑफ द पॅसेज. आपण माहिती करून घेतलीच आहे वर की पॅसेजची समरी किती असली पाहिजे, त्या पॅसेजच्या लेंथच्या 1/3, 1/3. रिवाइज युअर समरी बिफोर फायनल सबमिशन. म्हणजे ही बघा, जेव्हा आपण समरी फायनल करतो तेव्हा नंतर जेव्हा आपण एक नजर टाकतो त्या समरीवर तर आपल्याला काहीतरी इम्प्रूव्हमेंट सुचते. तर फायनल उत्तर बनवण्याच्या अगोदर आपल्याला एक नजर तिथे टाकायची आहे की माझी समरी रेडी झाली का, की काही इम्प्रूव्हमेंट करता येतील. म्हणजे पूर्ण पॉईंट्स हे सगळं अरेंज करूनच त्यानंतरच तुम्ही लिहा तिथे आन्सर शीटमध्ये. मग या गोष्टी टाळायच्या आहेत. डो नॉट कॉपी सेंटेन्सेस फ्रॉम द पॅसेज. जशीची तशी सेंटेन्सेस लिहू नका. तुमचं पर्सनल ओपिनियन ॲड करू नका. एक्झाम्पल्स, कोटेशन्स किंवा स्टॅटिस्टिक्स माहिती तिथे ॲड करू नका समरीमध्ये, त्याने समरी लाँग होते. अननेसेसरी डिटेल्स लिहू नका आणि टू लाँग किंवा टू शॉर्ट ती समरी झाली नाही पाहिजे. 1/3 म्हणजे 1/3. 90 शब्द असतील पॅसेजमध्ये, फॉर एक्झाम्पल 90 शब्द असतील तर ती समरी 30 वर्ड्समध्ये झाली पाहिजे. लक्षात राहील. हे जे पॉईंट्स आहेत ते आपण सिक्वेन्स स्टेप्समध्ये शिकलोच आहोत, परंतु आणि डूज अँड डोंट्समध्ये पण शिकलो आहोत. परंतु तुम्हाला म्हणजे लक्षात राहिली पाहिजे म्हणून आपण म्हणजे पुन्हा आपण समजून घेऊ. टायटल आकर्षक पाहिजे. टायटल शॉर्ट असावे. स्वतःच्या शब्दात लिहा. एक्झाम्पल्स आणि स्टॅटिस्टिक्स टाळा. एक्झाम्पल्स, स्टॅटिस्टिक्स आणि कोटेशन्स टाळा. पर्सनल ओपिनियन देऊ नका. ओरिजिनल सिक्वेन्स ठेवा आयडियाजचा. ग्रामर चुका टाळा. समरी ही पॅसेजच्या 1/3 इतकीच असावी. जास्त लिहिलं तरी मार्क्स कटतात, कमी लिहिलं तरी मार्क्स कटतात. मग काय करा, हे लक्षात ठेवा. मेन पॅसेज अंडरस्टँड करा. म्हणजे पॅसेजचा मेन टॉपिक समजून घ्या. मेन पॉईंट्स सिलेक्ट करा. ते पॉईंट्स अरेंज करा, राईट करा. कच्चा आराखडा म्हणजे कच्चा मसुदा तयार करा आणि मग पुन्हा पक्का मसुदा तयार करा, म्हणजे फायनल समरी तयार करा. फोकस ऑन द आयडिया, नॉट ऑन द लेंथ. मेन आयडिया काय आहे त्या पॅसेजची त्यावर ते रायटिंग करा, म्हणजे समरी लिहा. आता हे लक्षात ठेवा, एखादा शाळेत म्हणजे तुमच्या टेक्स्टबुकमधलाच एखादा पॅसेज घ्यायचा आणि त्या पॅसेजला 1/3 मध्ये समराईज करण्याचा प्रयत्न करायचा. असं डेली प्रॅक्टिस केलं तुम्ही
तर समरीवरचे मार्क्स तुम्हाला आउट ऑफ मिळतील. ठीक आहे. तर सगळे पॉईंट्स तुम्हाला सर्व पॉईंट्स तुम्हाला समजले असतील. तर तुम्ही स्वतःच्या शब्दात तुम्हाला सांगता आलं पाहिजे, लिहिता आलं पाहिजे. समरी कशी लिहायची ते त्याच्या टेक्निक्स तुम्हाला लिहिता आल्या पाहिजे आणि ॲक्च्युअलमध्ये रिअलमध्ये जो लेंदी पॅसेज आहे त्याची समरी पण तुम्हाला लिहिता आली पाहिजे. ठीक आहे. आता व्हिडिओ एंड करतो आणि तुम्हाला विचारलं जाईल की समरी रायटिंग कशी लिहायची. बाय.